नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करत असलेलो प्रॅक्टिस सेट 2.4 मधील पहिले क्वेश्चन 2 मधील 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. स्वतः आपण क्वेश्चन नंबर 2 मधील सब क्वेश्चन 4 आपण आता पाहतोय. ओके, सो क्वेश्चन काय दिलेला आहे, 4m² - 4m - 2 = 0. आता दिलेलं इक्वेशन पहिलं चेक करायचं की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते. आता हे दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्ममध्ये आहे. सो डायरेक्ट आपण आता याला कम्पेअर करायचं आहे. सो कम्पेअरिंग विथ am², कारण व्हेरिएबल m आहे, bm + c = 0. सो a = व्हॅल्यू मिळाली 5, b -4 and c -2. आता या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण सॉल्व काय करतो, b² - 4ac, b ची व्हॅल्यू आहे -4² -4, a आहे +5 × -2, -4² + 16, 4 5 = 20, -20 × -2, 22 = 40, 40 -40. ओके, बघा 5 4 = 20, -20 and -20 × -2, सो +40. सो इथे मिळालं 56. b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 56. आता आपण फॉर्म्युला यूज करायचा, m = -2 ± रूट साइन b² - 4ac/2a. ओके, सो b ची व्हॅल्यू -4 ± √56/2 × a ची व्हॅल्यू 5. ठीक आहे, सो प्लस आता 56चा स्क्वेअर रूट निघत नाही. 56 ची फोड काय करणार आपण, 14 4 = 56, सो 4 × 14/2 5 = 10. सो 4 ± 4चं स्क्वेअर रूट 2 × 14 / 10. सो यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन 2 निघतोय. सो 4 ± √14 इथं 14/10. इथं कॉमन 2 काढला, राहिलं इथं 4 मधून 2 निघाल्यानंतर इथं राहतोय 2. ओके, सो आता इथं 2 1 = 2, 2 5 = 10. सो राहिलं काय, आता ही दोन व्हॅल्यू आपल्याला प्लस आणि मायनसच्या मिळणार आहेत. 2 + √14/5 or x = 2 - √14/5. अशा दोन व्हॅल्यू मिळाल्या. देअरफॉर 2 + √14/5 and 2 - √14/5 are the roots of given quadratic equation. Okay, this is the question number 4. Next, question number 5. What is the question number 5? y² + 1/3y = 2. आता हा दिलेला जो क्वेश्चन आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्ममध्ये नाही. सो पहिल्यांदा आपल्याला याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. पहिल्यांदा 2 व्हॅल्यू आपल्याला अलीकडे घेऊया, +1/3y - 2 = 0. आता इथला डिनॉमिनेटर जो 3 आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागेल. सो डिनॉमिनेटर 3 कॅन्सल करण्यासाठी आपण काय करायचं आता, तर इथं बोथ साइड डिवाइड बाय 3 करावे लागणार आहे. सो बोथ साइड डिवाइड बाय 3. ठीक आहे, सो डिवाइड नाही, सॉरी, इथं मल्टिपल करावं लागणार आहे. बोथ साइड मल्टिपल बाय 3. आता मल्टिपल आपण इथं केल्यानंतर 3y² प्लस, आता इथं 1/3y ला मल्टिपल 3 केल्यानंतर 3 ला 3 कॅन्सल झाला, म्हणजे राहिला y, आणि इथं 3 ने मल्टिपल केल्यावर 3 2 = 6 = 0. ओके,
सो आता इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं, आता कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ y व्हेरिएबल आहे, सो y स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1, c इज इक्वल टू -6. आता आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. आता b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू आहे 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू -6. 1 चा स्क्वेअर 1, 4 3 जा -12 इंटू -6. सो 1, 12 6 जा 78, सॉरी 72, मायनस मायनस प्लस 72. सो व्हॅल्यू मिळाली 73. ओके. आता यानंतर आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करून सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. सो y इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके. सो आता इथं b ची व्हॅल्यू आपली इथं काय आहे 1 आहे. सो -1 प्लस मायनस अंडर रूट 73 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 3. सो -1. आता इथं आपल्याला एकदा प्लस व्हॅल्यू आणि एकदा मायनस व्हॅल्यू अशा दोन व्हॅल्यू घ्यायला लागणार आहेत. अंडर रूट, कारण 73चा स्क्वेअर रूट निघत नाही आणि त्याची फोडही होत नाही. सो x इज इक्वल टू एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 आणि दुसरी काय मिळणार मायनसवाली. x नाही तर y यावं लागणार आहे. ठीक आहे. y इज इक्वल टू -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. इथून पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पण व्हेरिएबल घेताना आपण इथं m घेणं अपेक्षित होतं. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवा, इथं एक्झाम्पलमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल यूज केले तेच व्हेरिएबल इथं सोल्युशन्सला घ्यायचं आहे. तेवढा चेंज करून घ्या. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय मिळालं सेकंड वाले सोल्युशन, y इज इक्वल टू -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. Therefore, -1 plus under root 73 upon 6 and -1 minus under root 73 upon 6 are the roots of, हे सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे, रूट्स ऑफ गिवन quadratic equation. Okay, so this is the 5th number question. Then क्वेश्चन नंबर सेकंड मधील 6 नंबर क्वेश्चन आता आपण पाहतोय. 5x square plus 13x plus 8. So already the given equation in the quadratic equation. So direct we have to compare. Comparing with ax square plus bx plus c is equal to 0. So a is equal to 5, b is equal to 13 and c is equal to 8. या a b c च्या व्हॅल्यू आपण इथं राईट डाऊन केल्या. आता यानंतर b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आहे 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 5 इंटू 8. या व्हॅल्यू टाकून घेतल्या या फॉर्म्युल्याप्रमाणे. 13 चा स्क्वेअर 169, 5 4 जा 20, 28 जा 160 मायनस 160. सो 9. इथं व्हॅल्यू 169 मायनस 169 व्हॅल्यू मिळाली. सो इथं फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सो b ची व्हॅल्यू किती आहे 13. सो मायनस 13 प्लस मायनस अंडर रूट 9 अपॉन 2 इंटू 5 मायनस 13. सो आता इथं 9चं स्क्वेअर रूट निघतंय. सो प्लस मायनस 3 अपॉन 2 5 जा 10. ओके. सो आता इथं व्हॅल्यू बघा आपणाला एकदा प्लस व्हॅल्यू आणि एकदा मायनस व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. सो मायनस 13 प्लस 3 अपॉन 10 और x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 अपॉन 10. So x is equal to plus minus minus 13 minus 3 10 minus 10 upon 10. So value आलेली आहे -1. x is equal to
-1. सो इकडं मायनस मायनस प्लस 13 + 3 16 -16/10. सो 2 8 जा 16, 2 5 जा 10. सो x इज इक्वल टू -8/5. इथं आपल्याला दुसरं सोल्युशन मिळालं -8/5. Therefore -1 and -8/5 are the roots of given quadratic equation. Okay, this is the second number question, last sub question. And next last question activity based दिलेला आहे तुम्हाला. इथं काय दिलेलं आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे एक. मी इथं फ्लो चार्ट प्रमाणे सॉल्व्ह करून देत नाही. जरी तुम्हाला बुकमध्ये देताना क्वेश्चन हा थोडासा ॲक्टिव्हिटी बेस्ड म्हणजेच तुम्हाला फ्लो चार्टच्या स्वरूपात दिलेला आहे, परंतु आपल्याला रेग्युलर पद्धतीनेच हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार आहे. क्वेश्चन रीड करतो मी. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन्स x² + 2√3x + 3. म्हणजे दिलेलं जे इक्वेशन आहे ते ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजे डायरेक्ट आपल्या रेग्युलर फॉर्म्युला मेथडनेच ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो सोल्युशन काय परत एकदा लिहितो. x² + 2√3x + 3 = 0. आता हे इक्वेशन आपल्याला पहिलं कम्पेअर करावं लागणार आहे. Comparing with ax² + bx + c = 0. So a is equal to 1, b is equal to 2√3 and c is equal to 3. इथल्याच व्हॅल्यू आपण डायरेक्ट ए बी सी घेतलेल्या आहे स्वतः. देअरफॉर b² - 4ac = b ची व्हॅल्यू 2√3 होल स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 3. आता इथं मात्र काळजीपूर्वक बघा. 2चा स्क्वेअर 4, √3चा स्क्वेअर मी कित्येक वेळा तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. √3चा स्क्वेअर हा 3च येतो, म्हणजे कोणतीही संख्या आपण रूट साईनमध्ये टाकली तर त्या संख्येचा स्क्वेअर रूट निघताना त्याचा इंडेक्स फॉर्ममध्ये 1/2 होतो. 1/2 + 1/2 2/2 मीन्स 1. म्हणजे इथं √3ची व्हॅल्यू ही आपल्याला 3च मिळणार आहे. 4 1 जा 4 -4 -4 इंटू 3 4 3 जा 12. सो -12. सो +12 -12 = 0. b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली. आता फॉर्म्युला x = -b + √b² - 4ac / 2a. सो b ची व्हॅल्यू किती आपल्याला इथं -2√3 + -√0/2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1. बघा आता -2√3. आता इथं 0 सोबत काही कॅल्क्युलेशन आपण नाही केलं तरी चालतंय. ठीक आहे, म्हणजे इथं 0 नाही लिहिला तरी चालणारा आहे. 2 1 जा डायरेक्ट 2. ओके, जरी असं असलं आपल्याला एकच व्हॅल्यू जरी मिळाली असली तरी सुद्धा कधीही कोणत्याही प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना त्याच्या 2 व्हॅल्यू ह्या लिहाव्याच लागणार आहेत. म्हणून इथं x = -2√3/2 आणि पुन्हा तीच व्हॅल्यू आपल्याला डबल लिहावी लागणार आहे -2√3/2. कारण कोणत्याही संख्येचे 2 अजून इथं बघा एक आपलं राहून गेलं की हे दोन्ही 2 कॅन्सल होत आहेत. राहिलं काय x = -√3 or x = -√3. ओके, so the -√3 and -√3 are the roots of given quadratic equation. This is the last number question in this practice set. So अजूनही आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करा, म्हणजे तुमच्याही मित्रमैत्रिणींना याचा फायदा होईल. धन्यवाद.